पुण्यातील वारजे परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोटात 2 जणांचा होरपळून मृत्यू। पुण्यातील वारजे परिसरामध्ये मंगळवारी मध्यरात्री एका पत्र्याच्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। या भीषण स्फोटात 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। पुण्यातील वारजे मायवाडी परिसरातील घटना घडली आहे। वारजे मायवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळनगर येथे पत्र्याचे बांधकाम असलेल्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागली होती भीषण आग। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली। हा स्फोट इतका भीषण होता की सिलेंडर केळीच्या सालासारखा सोलून वेगळा झाला होता। सिलेंडरचे सर्व भाग वेगवेगळे झाले होते। स्फोटामुळे बाजूच्या पत्र्याच्या शेडमधील सगळे सामान विखुरले होते। इतकी या स्फोटाची तीव्रता होती। या स्फोटामुळे पत्र्याच्या शेडमधील सामानांची राखरांगोळी झाली होती। या स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र या दोन्ही व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मोहन चव्हाण आणि आतिश चव्हाण असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत। एकाचे वय 20 ते 22 तर दुसऱ्याचे वय अंदाजे 50 ते 55। या प्रकरणाचा अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत। या भीषण स्फोटामुळे सिलेंडरची रिंग आणि इतर सर्व भाग वेगवेगळे झाले होते।